सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा आहे या स्टोरीचे 36 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. टिंगूकडून रोहितला कळलं की राणी प्रेग्नेंट आहे आणि रोहित फार चिडला. तो तिला खूप रागात घरी घेऊन आला. तिला काही कळतच नव्हतं की तो इतका रागाला का गेला आहे. त्यानं तिला बेडवर ढकललं, दरवाजा बंद केला आणि तिच्याकडे खूप रागात बघत होता. आणि राणी म्हणाली, अहो झालंय काय, असं काय करताय, माझं काही चुकलं का? तो म्हणाला, तुम्हाला कशाचा इतका राग आला आहे? आणि रागानं पिसाळलेला रोहित तिच्याजवळ गेला आणि सरळ तिचा पदर बाजूला करून पोटावर हात ठेवून म्हणाला, हे काय आहे बोल, तू फसवलंस ना मला? आणि त्याच्या त्या स्पर्शानं राणी खूप शहारली. तिने डोळे घट्ट झाकून घेतले आणि दोन्ही हाताने बेडशीट घट्ट पकडली. तिला आता बोलण्याचंही भान नव्हतं आणि त्यानं पटकन तिच्या पोटावरून हात काढला आणि मग तिनं डोळे उघडले. पण तिला अजूनही कळेना की तो का भडकला होता. रोहित आता कपाटात गेला आणि त्या दोघांनी सह्या केलेला बॉन्ड तिच्यासमोर आणून म्हणाला, बघ काय लिहिलं यात, नीट वाच. यात आपण दोघं एकमेकांना टच करणार नाही असं लिहिलंय ना? आणि याप्रमाणे वागतोय की नाही मी कुठेही माझी मर्यादा ओलांडली नाही. माझ्या दिलेल्या वचनाप्रमाणे मी वागतोय. आणि जरी हा बॉन्ड लिहून घेतला नसता तरीसुद्धा मी माझी मर्यादा ओलांडली नसती. मग तरीही तू माझ्याशी खोटं का बोललीस? राणी आता काहीच न समजून म्हणाली, सर पण मी काय खोटं बोलले? रोहित म्हणाला, खोटं नाही बोललीस, पण तू गोष्टी लपवल्या. बोल, माझ्यापासून हे का लपवलं? राणी म्हणाली, पण सर काय लपवलं? काहीच तर नाही लपवलं. रोहित म्हणाला, खोटं. तू पुन्हा खोटं बोलतेस आणि मला खोटारडा म्हणतेस का? राणी म्हणाली, सर पण झालंय काय? मी काय लपवलं ते तरी सांगा, अशी ती सारखी विचारत होती. आणि रोहित म्हणाला, राणी तू प्रेग्नेंट आहे ना? हे तू माझ्यापासून लपवलं आणि आता बहुतेक तुला त्या मुलाला सूर्यवंशींचं नाव द्यायचं असेल, हाच तुझा प्लॅन आहे का? आणि आता राणी चक्रावली आणि झटदिशी बेडून उठली आणि म्हणाली, काय? सर तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? मी आणि प्रेग्नेंट कसं शक्य आहे? आणि रोहित म्हणाला, धक्का बसला का हे ऐकून? की मला कळालं याचा जास्त धक्का बसलाय तुला? तू प्रेग्नेंट नाहीस का? आणि राणी त्याचं कन्फ्युजन दूर करत म्हणाली, अहो सर नाही मी प्रेग्नेंट, तुम्ही असं का करताय? रोहित म्हणाला, अच्छा याचा अर्थ तू प्रेग्नेंट होती पण आत्ता नाही. आणि मग नंतर त्या मुलानं तुला फसवलं, लग्नाला नकार दिला असेल आणि मग तू ॲबॉर्शन केलं. आणि मग इकडे मनोजसोबत सूत जुळवत होतीस आणि नेमका मी अडकलो आणि तुझ्याशी लग्न करून बसलो. हे बघ राणी, हे लग्न कसं आहे तुलाही माहीत आहे. आपल्यात नवरा बायकोचं नातं नसलं तरी तू सूर्यवंशींची सून आहे. आणि नातं नसलं म्हणून काय झालं? प्रामाणिक जोडीदार मिळण्याचा हक्क मलाही आहे. पण अप्रामाणिक मुलगी माझ्या आयुष्यात येणं मला पसंत नाही, कारण माझं नशीब इतकं वाईट नसू शकतं. आणि राणी पण म्हणाली, कशाला हवी तुम्हाला प्रामाणिक मुलगी, जर काही संबंध ठेवायचे नसतील तर? तसं त्यानं तिच्याकडे आणखीन चिडून बघितलं आणि म्हणाला, म्हणून तू बाहेर शेण खाशील का? आपल्यात काहीच संबंध नसतील हे आपल्या दोघांकडून ठरलं आहे. मग आता तुला माझ्याकडून अपेक्षा आहेत का? आणि राणी थोडी शांत झाली आणि मग म्हणाली, नाही सर, मला तुमच्याकडून अपेक्षा नाहीत. पण तुम्ही माझ्यावर असे आरोप करणार असाल तर मलासुद्धा ते पसंत नाही. माझं काही चुकलेलं नाही. आणि कुणी सांगितलं तुम्हाला मी प्रेग्नंट आहे? मी प्रेग्नंट नाही आणि कधीच नव्हते. आणि मी काहीच लपवलेलं नाही तुमच्यापासून. आणि कुणी सांगितलं ते तरी सांगा, मग ही गोष्ट खरी की खोटी ते ठरवू. आणि रोहित म्हणाला, माझा मित्र आला होता तुला मागणी घालायला आणि तेव्हा तूच त्याला म्हणालीस ना तुझं एका मुलावर प्रेम आहे आणि तू प्रेग्नंट आहेस आणि लग्नाला नकार दे. आणि ही गोष्ट मला त्या दिवशीपासून माहीत होती. नेमका माझ्या मित्रानं तुला आज बघितली आणि त्यानं ओळखलं. आणि नशीब त्याला माहीत नाही की तूच माझी बायको आहेस, नाहीतर आज माझी काय इज्जत राहिली असती.
माझ्या घराण्याची, सूर्यवंशी घराण्याची काय इज्जत राहिली असती राणी. आणि आता रोहित असं म्हणाला आणि राणीच्या लक्षात आलं की मॅटर काय आहे. आणि तिनं जीभ चावली आणि म्हणाली, अरे बापरे, असं झालंय होय. पण या गोष्टीबद्दल मी आधीच मार खाल्ला आहे की आईचा, आता सरांचा पण मार खावा लागेल की काय. आणि ते खोटं बोलले, ते खोटं माझा कुठपर्यंत पिच्छा पुरवणार आहे कुणास ठाऊक. आणि मग ती रोहितला म्हणाली, सर माझं ऐका ना, मला मान्य आहे माझं चुकलं, पण ना. आणि रोहित म्हणाला, चूक नाही, तुझा गुन्हा झाला आहे, तू मला आधीच नाही सांगितलं, मी तुला म्हणालो होतो जे काही असेल ते खरं खरं सांग. राणी म्हणाली, सर अहो ऐका तरी, तुम्ही मला बोलूच देत नाही. स्वतःच बोलताय. इतक्यात बाहेर घरातले आले आणि डिनरसाठी त्या दोघांना हाक मारली आणि रोहित चिडूनच बाहेर गेला आणि दोघांचं बोलणं अर्धवट राहिलं. आणि राणीनं आता त्यानं पोटावर हात ठेवला होता तिथं पुन्हा हात ठेवला आणि थोडी गालात हसली. मग राणीसुद्धा फ्रेश होऊन बाहेर आली आणि तिनं त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं तर रागाने लाल भडक झाला होता. तिला तर त्याचं खूप हसायला यायचं आणि यांना इतकं चिडायला काय झालंय हेच तिला कळत नव्हतं. मग जानकी म्हणाली, आधी घरच्या लक्ष्मीची सर्वांनी आरती करूया आणि मग जेवायला बसूया. आणि मग दोघांनी आरती घ्यायला सुरुवात केली. आधी मल्हारराव आणि जानकीनं आरती घेतली, मग राहुल सपनानं घेतली आणि आता राणीसोबत आरती घेण्यासाठी रोहित पुढे येतच नव्हता. खूप चिडला होता. आता राणी एकटीच आरती घेऊन फिरवत होती, सोबतच त्याचीही वाट बघतच होती तिरक्या नजरेनं. रोशनने ओळखलं की रोहित चिडलाय आणि त्यानं राणीला खुणवून विचारलं की याला काय झालं फुगायला. आणि राणीनं काहीच न बोलता नुसते तिचेच गाल फुगवले आणि ते असे फुगलेत असं दाखवलं. आणि रोशन हसला आणि ती खुणवाखुणवी रोहितनं सुद्धा बघितली. आणि जानकी म्हणाली, रोहित बाळा जा ना आरतीला, देवाच्या कामाला असं करू नये. आणि रोहित आता रागातच गेला. त्यानं आरती पकडलेल्या राणीच्या हातावर घट्ट हात पकडला आणि प्रचंड दाबला आणि जितका पण राग होता तो राणीच्या हातावर काढत होता. राणीला खूप खूप दुखायला लागलं. खालून आरतीचा दांडा रुतत होता आणि वरून त्याचा दाबलेला हात. आणि राणीनं पुन्हा डोळे मिटून घेतले वेदनेनं. त्यांचे चेहरे कोणाला दिसत नव्हते आणि त्याच्या स्पर्शात आता तिला कसलाच रोमॅन्टिकपणा जाणवत नव्हता आणि त्याची थोडी भीतीच वाटायला लागली. आणि मग आरती झाली. रोहितनं तिचा हात सोडला आणि मला भूक नाही, मला पुन्हा कोणीच बोलवायला येऊ नका जेवण्यासाठी असं म्हणून जाऊन झोपला. मग आता पुरुष मंडळींचं जेवण झालं. सपना आणि जानकी जेवायला बसल्या आणि राणी म्हणाली, आई खरं सांगू मलाही भूक नाही. आणि सपना लगेच म्हणाली, का गं, का भूक नाही? तू आणि भाऊजी भांडलात का? आता हनीमूनवर जाण्याचे दिवस आले आणि तुम्ही भांडताय काय? आणि आता सगळं सांभाळून घेण्याची जबाबदारी राणीवर होती. आणि राणी बाजू सावरून घेत म्हणाली, ताई अहो हनीमूनवरूनच चिडलेत ते. जानकी म्हणाली, का काय झालं, ठिकाण पसंत नाही का त्याला? राणी म्हणाली, आई ठिकाण पसंत आहे, पण असं म्हणून थोडं लाजण्याचं नाटक करून लाजली. आणि सपना म्हणाली, पण काय? राणी म्हणाली, पण मी घेतलेले कपडे त्यांना पसंत नाहीत. तशी सपना हसली आणि म्हणाली, म्हणजे तू पण तिकडे पण पॅन्ट टी शर्ट घेतलीस की काय आणि तेच घालणार का? आणि राणी म्हणाली, नाही मी गाऊन वगैरे घेतले आहेत आणि त्यांना तेच पसंत नाही, माझी चॉईस पसंत नाही, त्यांना दुसरंच काहीतरी हवं आहे. तशी जानकीसुद्धा हसायला लागली आणि खरंच यांच्यात नवरा बायकोचा छान गोड नातं आहे असं तिला वाटलं. आणि सपना म्हणाली, राणी अगं किती बावळट आहेस तू, मला तरी विचारायचं, कोणताही नवरा चिडेलच ना. आणि जानकी म्हणाली, बरं बरं त्या दोघांचं ते बघून घेतील, पण राणी तो खात नाही म्हणून तू खात नाहीस का? आणि राणी म्हणाली, हो आई, ते नाही जेवले तर मला तरी कशी भूक लागेल. आणि जानकी म्हणाली, मग ठीक आहे, तू ना त्याच्यासाठी दूध घेऊन जा, त्याच्यासाठी सुद्धा घेऊन जा आणि तुझ्यासाठीही. दोघे एकत्र प्या. राणी आता हसली आणि
एकच ग्लास दोघात घेतला तर चालेल की, रोमॅन्टिक वाटेल असं म्हणून हसली. आम्ही एकाच ग्लासातून पितो की आई, अर्ध अर्ध. आणि जानकी आणखीन हसून म्हणाली बरं. आणि सपना म्हणाली राणी, मला वाटलं रोहित भाऊजीच रोमॅन्टिक आहेत, पण तू पण चांगलीच रोमॅन्टिक आहेस की. आणि राणी म्हणाली ताई, आता टाळी एका हाताने तर वाजत नाही ना. आणि हसून पुढे निघून गेली. छातीवर हात ठेवला आणि म्हणाले बापरे, यांना कटवणं किती अवघड असतं. असंच नेहमी सरांचं होत असेल ना. पण आता चिडलेल्या सरांना कसं पटवायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी आणि प्रेग्नेंट, काही काय असं म्हणून तिनं तिच्या हाताकडे बघितलं, जो हात रोहितने घट्ट दाबला होता. आणि हसून ती आत गेली. तर हा बेडवर पालथा पडला होता. मग तिनं दरवाजा लावून घेतला आणि म्हणाली सर, अहो असं काय करता, गैरसमज का करून घेता, माझं ऐका. अहो मी प्रेग्नेंट नव्हते. सगळं खोटं बोलले होते लग्न टाळण्यासाठी, असं ती बोलली. तरीही तो उठत नव्हता. आणि राणी म्हणाली पण तुम्हाला इतकं काय फरक पडावा, मी प्रेग्नेंट असो किंवा नसो. तसा तो चिडून उठला आणि पुन्हा तिच्यावर ओरडत म्हणाला म्हणजे फरक पडणार नाही का. राणी, नवरा बायको आहोत आपण, दोन समांतर रस्त्याप्रमाणे आहोत आपण. आणि जरी त्या दोन रस्त्यांचं कुठेच मिलन नाही होत नाही, तसं आपलं होणार नसलं तरीसुद्धा नवरा बायको आहोत समाजाच्या दृष्टीने, समजलं. आणि तुझ्यावर जरा उद्या तुझ्या कोणी चारित्र्यावर संशय घेतला आणि शिंतोडे उडवले तर याचा फरक मला पडतो, कळलं का. आता खरं बोल, हे खोटं आहे ना. आणि राणी हसून म्हणाली हो सर, खरंच होतं. आणि रोहित म्हणाला काय, तू प्रेग्नेंट होती हे खरं होतं. ती म्हणाली नाही सर, मी खोटं बोलले हे खरं होतं. आणि आता दूध प्या आणि झोपा. आणि रोहित म्हणाला राणी, मग त्यावेळी तुझ्या आईनं काय केलं गं, तू खोटं बोललीस हे कळल्यावर. आणि राणी म्हणाली खूप मारलं होतं. आणि रोहित म्हणाला आता मला पण असं वाटते की तुझ्या ना कानाखाली द्यावी, मूर्ख कुठली, असलं खोटं कोण बोलतं का लग्न टाळण्यासाठी. सरळ सरळ नकार द्यायचा ना, मी द्यायचो तसा. मी नव्हतो म्हणत आमकी मुलगी माझ्याकडून गरोदर आहे, तमकी माझ्याकडून गरोदर आहे. अगं सरळ म्हणायचं आय एम नॉट इंटरेस्टेड, विषय संपला. आणि राणी म्हणाली तुमच्यासाठी तो विषय सोपा असेल संपवणं, पण आम्हा मुलींसाठी नसतो. मी बिन लग्नाची मुलगी घरात ठेवून काय करायचं, असा सगळ्यांचा मोठा प्रश्न असतो आई वडिलांसमोर. तसा बिन लग्नाचा मुलगा घरात राहू शकतो. आणि रोहित म्हणाला तुझं पण बरोबर आहे. आणि मग तो दूध पिला आणि तिला तू जेवली की नाही जेवली असं न विचारता झोपला. आणि आता जमिनीवर झोपून राणीला सर्दी आली होती. आणि अशी आलटून पालटून दोघांना सर्दी का येते याचं तरी गुपित अजून उलगडलं नव्हतं जानकी आणि सपनाला. मग आता राणीच्या आईचा फोन आलाच आणि ती म्हणाली राणी, अगं लक्ष्मीपूजन झालं आज, उद्या तर येतेस की नाही तू. अगं मला तुला बघायचं आहे, सगळ्यांच्या मुली आल्या, तूच नाही आली. राणीला आता वाईट वाटलं आणि तिच्या हातातून फोन घेतला आणि रोहितनं स्पीकरवर टाकला. आणि तो म्हणाला आई, राणी येईल, उद्या पाडवा झाला की येईल. आणि मग आई म्हणाली पण रोहित, तुम्ही पण या बरं का, पहिला दिवाळीचा सण आहे आणि तुम्ही थांबाल ना. नाही म्हणजे तुमच्या घरा इतकं मोठं घर नाही आमचं, तुम्हाला एक रात्रही इथे थांबायला जड जाईल, बघा तुमच्या मनानं. असं म्हणून तिची आई शांत झाली. आणि रोहितनं थोडासा विचार केला. राणीही त्याच्याकडे बघत होती की तो काय बोलेल. आणि रोहित म्हणाला ओके, मी एक दिवस ॲडजस्ट करू शकतो आणि राहणार आहे. आणि राणीची आई खुश झाली. पहिल्यांदाच लग्नानंतर जावई घरी येणार म्हणून तिची लगबग सुरू झाली. मग राणीलासुद्धा बरं वाटलं, रोहितनं आईचं मन राखलं म्हणून. आणि त्या बाबतीत सर चांगले आहेत असं तिला वाटलं. मग दोघेही झोपले. बघता बघता पाडवासुद्धा आला. आणि आजही सपना आणि राणी आणि जानकीसुद्धा छान नटल्या थटल्या होत्या. आणि रोहित म्हणाला आई, हे झालं ना की आम्ही राणीच्या घरी निघतोय आणि भाऊबीज झाली की परत येऊ. सपना मात्र एकटीच माहेरी जाणार होती, कारण राहुलला ऑफिसचं काम होतंच आणि त्यानं आधीच सपनाला तू एकटीच जा असं म्हणून पटवली होती. मग तिघींनी सुद्धा आपल्या आपल्या नवऱ्यांना ओळीनं पाटावर बसवलं आणि एक साथ ओवाळलं. आणि राणी रोहितच्या नजरेत बघतच नव्हती. तो मात्र आज तिच्या हिरव्या साडीतल्या सुंदर लुककडे सतत बघायचा आणि त्या सगळ्यांचं शूटिंग रोशन करत होता. आणि राणीनं त्याच्या कपाळावर वरपर्यंत कुंकू लावलं आणि त्यावर तांदूळ चिटकवले.
आणि मग त्याच्या डोळ्यात बघितलं आणि बापरे, काय सुंदर मूर्ती दिसत होती त्याची. आणि आता एक क्षण राणीला असं वाटलं की त्याच्यावर फिदा झाली की काय ती. आणि तिनं हसूनच नजर खाली घेतली. मग मल्हाररावांनी आणि राहुलनं गिफ्ट दिलं आणि रोहितनं तिला गिफ्ट दिलं नाही, कारण त्याला भानच नव्हतं. आणि रोशन म्हणाला, रोहित दादा, अरे बघतोस काय, कितीही बघितलं तरी तुझं मन भरतच नाही ना, गिफ्ट दे ना. आणि सगळे हसले. तो भानावर आला आणि त्यानं राणीला गिफ्ट दिलं. मग सपना आणि राणीनं आपले आपले गिफ्ट उघडले, तर दोघींनाही एकसारखे सोन्याचे नेकलेस होते. आणि रोशन म्हणाला, चला चला, शूटिंग सुरू आहे. राहुल दादा, रोहित दादा, बायकांच्या गळ्यात नेकलेस घाला. आणि आता रोहितनं सुद्धा नाईलाजाने तो नेकलेस घेतला आणि समोरूनच राणीच्या गळ्यात घातला. राणीनं सगळे केस एका बाजूला घेतले आणि आता ते नेकलेसचं हुक रोहितला अंगठ्याने लागत नव्हतं. आणि जानकी म्हणाली, अरे दातानं प्रेस कर, चांगलं प्रेस कर. आणि आता रोहितनं सुद्धा पटकन ते खूप प्रेस करायला गेला. आणि रोहितचे श्वास राणीच्या गळ्यावर आदळले आणि तिच्या मांडीमध्ये प्रचंड सळसळ झाली आणि तिचे हार्टबीट प्रचंड वाढले. आणि ही कसली जानलेवी परीक्षा होती तिची काय माहीत. राणीनं दोन्ही हातांनी तिची साडी घट्ट पकडली होती आणि डोळे मिटून घेतले. आणि ते हुक दातानं लावेपर्यंत रोहितचं तोंड तिच्या गळ्यावर होतं आणि त्याच्या श्वासाने तिचा जीव जात होता. मग त्यानं झालं म्हणून त्याचं तोंड बाजूला घेतलं आणि मी आलेच म्हणून राणी स्वतःच्या सगळ्या भावना गुंडाळून बेडरूममध्ये गेली आणि मोठ्या मोठ्यानं श्वास घ्यायला लागली आणि स्वतःला पुन्हा ताळ्यावर आणलं तिनं. मग रोहित राणी तिच्या आईकडे गेले. इतकी सजलेली, धजलेली आणि सुंदर दिसत असलेली, दागिन्यांनी मढवलेली राणी बघितली आणि तिच्या आईनं दोघांचीही दृष्ट काढली. मग जेवण वगैरे झालं. संध्याकाळी झोपण्याची वेळ आली आणि रोहित विचार करत होता की मी इथे झोपताना काय घालू, मी तर काहीच आणलं नाही. आणि इतक्यात राणी आली. तिनं त्याचे नाईट कपडे त्याला दिले आणि म्हणाली, सर कपडे चेंज करा. आणि रोहित म्हणाला, राणी तू माझे कपडे आणलेस होय, थँक्यू, मी तर विसरलोच होतो. राणी म्हणाली, सर नवरा बायको झाल्यावर फक्त प्रेमाचं नाटक करायचं एवढंच तुमच्या लक्षात आहे ना, पण इतर अनेक गोष्टी आहेत की एकमेकांच्या छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवाव्या लागतात, म्हणजे इतरांना कळतं की आपण नवरा बायको आहोत. आणि असं म्हणून ती बाहेर गेली आणि तो दरवाजा लावायला गेला तर दरवाजाला आतून कढीच नव्हती. मग त्यानं दरवाजाच्या मागे कपडे बदलले आणि सवयीप्रमाणे मोठ्यानं म्हणाला, राणी माझे कपडे बदलून झाले, आत ये तू. आणि आता हे ऐकलं राणीच्या आईनं आणि तिनं राणीकडे चकित होऊन बघितलं. आणि याचा काय अर्थ आहे असा तिला प्रश्न पडला. आणि राणी तिची नजर टाळून आतमध्ये आली. आणि रोहित मोठ्यानं म्हणाला, राणी अगो दरवाजाला कढीच नाही, आपण कसं झोपणार. आणि राणीनं घाबरून रोहितच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, अहो छोटंसं घर आहे हे आणि तुम्ही किती मोठ्यानं ओरडता. आईनं सगळं ऐकलं. आणि रोहित म्हणाला, सॉरी अगो, पण दरवाजाला कडी नाही, आपण कसं झोपायचं. आणि राणी म्हणाली, सर आईचा चेहरा बघून असं वाटतं की तिला डाऊट आला आहे आणि दरवाजाला कढीही नाही आणि मला वाटतं आपल्याला एकाच बेडवर झोपवावं लागेल. आणि हे ऐकलं तसं रोहित दचकला आणि पुन्हा मोठ्याने ओरडून म्हणाणार होता, काय एकाच बेडवर झोपायचं का. तसं राणीनं पुन्हा त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, गप्प बसा. आणि तुमच्या घरी मी तुमचं ऐकते ना सगळं, तसं या घरी तुम्ही माझं ऐकायचं. आपण एकाच बेडवर झोपतोय, कळलं. आणि आता घाबरण्याची वेळ रोहितवर आली होती आणि तो नाही नाही म्हणून मान हलवत होता.